येस येस आय एम ओके फॅन्टास्टिक. मला सांगा, तुम्हाला सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती वगैरे वाटत नाहीत का? म्हणजे नाही म्हणजे तुम्ही एखादा सरपटणारा प्राणी बघितलाय का? सरपटणारा प्राणी अहो रोज दिसतात ते. दिसला? कधी दिसला? कुठे दिसला? आणि तो कसा दिसतो? बाबा. अहो सकाळी न्याहारीच्या वक्ताला, दुपारी आणि रात्री जेवणाच्या टायमाला, अहो संध्याकाळी चहाच्या वक्ताला. अहो सरपटणारे प्राणी म्हणजे 4-5 पाली रोज घरात दिसतात बघा. पालीच पालीच दिसतात ना. मला वाटतं दुसरंच काहीतरी. नाही नाही काय नाही. शिवा मित्रा, अरे आता तुझी तब्येत कशी आहे? काय आहे, ॲज अ होतकरू नेता म्हणून आंतरपक्षीय राज्यस्तरीय हिवाळी अधिवेशनात मी बिझी होतो ना, म्हणून जरा विचारपूस करता आली नाही. बरं मला आता सांग, तुझी तब्येत कशी आहे? एकदम उत्तम. उत्तम असायलाच पाहिजे. का हो कोरोना भाऊ, अ? काय खायला पाहिजे का? भूक लागली का? अहो तुम्ही जेवणाच्या वक्ताला झालात. जेवण तयार आहे, तुम्हाला वाढू का? नो 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 नो, मला भूक लागलेली नाही आहे. ऍक्च्युली मी बघत होतो की तुमच्यासारख्या सो कॉल्ड गरीब लोकांच्या डब्यात काय काय खायला असतं, पण असून काय डब्यात चकना. अरे जपा रे, लिव्हरला जपा. चला मी निघतो, बॉसने मला बोलवलंय. काय झालं असेल? मी जोकर दिसतोय? अहो त्यात वाटायला कशाला पाहिजे? हा ते ते सरकार आणि वहिनी साहेबांची तब्येत बरी आहे ना? ठीक आहेत ना? नाही बरेच दिवस झाले भेटलो नाही ना त्यांना. हा नाही ते बरे आहेत. तुला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तू एकदम ठणठणीत असशील ना. आता तुला जेव्हा वाटेल तेव्हा बंगल्यावरून बॉस वहिनीनं भेटू शकतोस. चला मी निघू. हा ना उद्या सकाळीच जातो बंगल्यावर आणि सरकारनं भेटून येतो. हे शिवा, आणखीन काही दिवस आराम कर की. आता इतक्यात बंगल्यावर जायची काही गरज आहे का? ए नाना, कंटाळलो रे आराम करून करून, आणि हॉस्पिटलमध्ये खूप आराम केलाय मी. उद्या जातो बंगल्यावर, सरकारांना भेटतो. मला त्यांचे आभार मानायचे. बरं एक काम कर, सरकारांच्या नावाने तरी का. ए नको रे, नंतर खातो. शिव ठेव तू. बा चेटकोबा, बघतोयस ना त्या आदिशक्तीने माझ्या नवऱ्याचे 2 हात गायब केलेत. पण मला माहितीये तू त्यांचे 2 हात परत मिळवून देशील, आणि तू स्वतः लवकरात लवकर मानवी रूपात येशील. चिटकोबा, तुझी ताकद एवढी वाढव ना की ती आदिशक्ती घाबरून तिच्या हातातलं अस्त्र जमिनीवर फेकून दिलं पाहिजे आणि स्वतःच बोलली पाहिजे, वा चिटकोबा, मला संपव. आणि त्याच क्षणी तू तिला नाहीशी करून टाक. बरोबर प्रिन्स? आता फक्त 2 बळी, मग सगळं नीट होणार. बा चेटकोबा.
इडली सांबार आता यावेळी तू या फोटोत नाही इथे माझ्यासमोर खरीखुरी असायला हवी होतीस. तू खरंच इथे असतीस तर. शिवा, शिवा, काय लपवतोयस? कुठे काय कोण आहे? अरे मी आत्ता बघितलं, तो काहीतरी बघत होतास. काय काय नेमकं बघतोय? काय बघत होतो? काय नाही. बरं ठीक आहे. अरे वाजल्या किती? जेवायचं का नाही? मला आता नको, नंतर काय, भूक नाही मला. भूक नाही? कोणाची वाट बघतोयस का? नाही, कोणी येणार आहे का? शक्तीची वाट बघतोयस ना? हा? ना ना, काही काय, मी कशाला तिची वाट बघू? उगाचच काहीतरी. बरोबर आहे की, तिची तू का वाट बघशील? अरे च्या, शक्ती आली की. शक्ती बाळा, या वक्ताला इथं? काका ते अम्मानी शिवाच्या आवडीची भाजी करून पाठवली होती, ती द्यायला आले होते. तुम्ही जेवला नाहीत ना अजून? छे, आताच कुकर गॅसवरून उतरवलाय. बरं झालं, वेळेत पोहोचले. अम्मा खूप घाई करत होती, म्हणत होती की त्यांचं जेवण व्हायच्या आधी पोच, उशीर व्हायला नको म्हणून. अच्छा, शिवा शेठ भाजीची वाट बघत होती तर. तुमचं आधी काही बोलणं झालं होतं का? नाही नाही काका, ते अम्माने त्याला आवडते ना म्हणून खास बनवून दिली भाजी. ते ह्याला हे म्हणतात ते टेलिपॅथी. टेलिपॅथी म्हणजे असू द्या असू द्या. शक्तीवाळा, भाजी दे. तुम्ही गप्पा मारत बसा. बाळा बाहेर का उभी? हे आपलंच घर आहे. ये आत ये. यालाच प्रेमही म्हणतात. वहिनी बस, काय झालं? काय करायचंय? नाही, कुठे मेला होतास तू? ऍक्च्युली ऍज अ